रात्री 2 वाजता स्वतःचा जीव धोक्यात घालून मुंबईकर समुद्रकिनारी असल्याचं पाहायला मिळालं। मरीन ड्राईव्ह परिसरात पोलिसांचा एकही जवान नव्हता। समुद्राच्या मोठ्या लाटा उसळत असताना पोलिसांचं नागरिकांकडे दुर्लक्ष झाल्याचं पाहायला मिळालंय। हवामान विभागानं रेड अलर्ट दिलाय, तरी सुद्धा मुंबईकर मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये पाहायला मिळाले। मी सध्या आहे मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये। रात्रीचे 2 वाजलेले आहेत आणि तरी देखील या ठिकाणी मुंबईकर पावसाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। जरी आता पावसानं विश्रांती घेतली असली तरी देखील रात्रीचे 2 वाजलेले आहेत आणि या ठिकाणी मुंबईकर असतील, लहान मुलं असतील, हे या ठिकाणी पावसाचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत। स्वतःचा जीव धोक्यात घालून या ठिकाणी सर्व मुंबईकर या ठिकाणी उभे आहेत। कोणत्याही प्रकारचा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीये। प्रशासनानं घरी राहण्याचं आवाहन केलेलं आहे। मोठ्या लाटा आहेत तरी देखील या ठिकाणी मुंबई पोलिसांचा एकही कर्मचारी या परिसरामध्ये दिसत नाहीये आणि मुंबईकर जीव धोक्यात घालून पावसाचा आनंद घेतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन आसिफ सोबत रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरामधल्या विविध भागांची मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून पाहणी करण्यात आली आहे। त्र्यंबकेश्वर आणि नाशिक परिसरात ढगफुटी सदृश पावसाचा इशारा देण्यात आलाय। ब्रह्मगिरी परिसरामधल्या मेंढघर किल्ल्यावरील वाडीतील नागरिकांचं स्थलांतर सुरू आहे। सर्व ठिकाणी आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याची मंत्री गिरीश महाजनांची माहिती आहे। इंद्रायणीच्या पुराचा माऊलींच्या पालखी सोहळ्याला फटका बसलाय। पालखी सोहळ्यावर निर्बंध आहेत। केवळ मान्यवर आणि दिंडी प्रतिनिधींनाच प्रवेश मिळणार आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा मर्यादित उपस्थितीमध्ये पार पडणार आहे।